कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय? हे तुझे नवीन कपडे। नवीन? हो, पण माझ्याकडे ऑलरेडी चांगले कपडे आहेत। हो ते आहेच, पण मी विचार केला की तुला उगाच लॉन्ड्रीचं टेन्शन नको ना तिथे, म्हणून जास्ती जोड घेऊन जा। म्हणजे कसं ना, हे पण जर खराब झाले ना तर मी माझ्यासोबत परत इथे घेऊन येईन, धुवून परत पाठवत जाईन। ओके, बाकी सगळं घेतलं ना आपण? टॉवेल झालंय, नाईट ड्रेस पण झालाय, टूथब्रश आत टाकलाय? हो, अरेच सापडलं। अजून काही राहिलं तर नाही आपलं? बाकी त्या पाऊचमध्ये हे घे, बॅगेत नीट जागा होईल बाकीच्या कपड्यांना। एवढा खाऊ? नाही, फार नाहीये, थोडाच आहे। चिवडा, चकली, तुझ्या आवडीचे लाडू आणि चिक्की। तिथल्या जेवणाचा कंटाळा आला ना की मग हे खाशील। डोंट वरी आई, मला कंटाळा नाही येणार। तिकडे रोज वेगवेगळे जेवण असणार। 7 days 7 मेन्यू। तरी पण हे घे ना, मी बनवलंय। का हे पण नकोय तुला? खुश आता? एक बनी, डन विथ द पॅकिंग? नाही, अजून चालली आहे। बरं हे बघ, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय। वाव, सो कूल। तुला क्रिकेटर व्हायचंय ना, म्हणून बॅट बॉलचं किचन दिलंय तुला। आणि आता तू एका कूल स्कूल मधला कूल स्टुडंट होणारस ना। पण हे तर खूपच कूल आहे। तिकडून मोठ्या मुलांनी माझ्याकडून काम नाही घेतलं म्हणजे मी आवलं। अरे डोंट वरी, मोठ्या मुलांनी तुला काय केलं ना तर डायरेक्ट मला कॉल कर, मी घेईन काय पंगा घ्यायचा तो। डील? डील। बनी, तुझे डॉक्युमेंट्स कुठे आहेत? इथे आहेत का? ते कपाडात असतील आय गेस। नाही, तिकडे नाही आहेत। कालच्या रूम मध्ये राहिले असतील, मी घेऊन आले। ओके, सॉरी, मी पण काय बावळल्यासारखा प्रश्न विचारतोय। चिनू मनू मला एकही दिवस दिसला नाहीत ना तर मी अस्वस्थ होऊन जातो। आणि बनी तर नाही, म्हणजे सॉरी, रिली सॉरी। मी हे बनीचे सगळ्यात पहिला आणि कायम जपून ठेवलाय मी तो। हा सुद्धा त्याला मोठा व्हायचा। अगदी छोटासा होता हो माझा बनी, खुशीत यायचं। पण आता बघा ना, आता त्याचा निर्णय तो स्वतः घेतो। कुठे जायचं, कुठे राहायचं, सगळं। आता आईची गरजच उरली नाही। अरे
काय नीट पॅकिंग झाली ना सगळी व्यवस्थित? हो. बर, आता तू जेव्हा परत येशील ना तर मस्त धमाल मस्ती करायची आपण. हा, आणि मी पण येते मध्ये मध्ये भेटायला. आमच्या तिकडे सारखे इव्हेंट चालू असतात आणि आपण भेटलो ना की खूप मज्जा करूया. हो बनी, आणि काळजी करू नकोस हा. खूप एन्जॉय करशील हॉस्टेल लाईफ. खूप भारी असते ती. बनी, तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. बनी, माझ्याकडून आणि अवनी काकीकडून तुला एक छोटंसं गिफ्ट. वा, काळजी घे बेटा. या सगळ्याची काय गरज होती भाऊजी? वहिनी, मग असू दे ग, छोटीशी तर डायरी आहे. बनी, दैनंदिनी लिहित जा काय. थँक्यू काका काकू, मी रोज ह्याच्यात लिहित जाईन. आणि आई स्वतःची काळजी घे बरं का. बाय मनू, मी चाललोय. मी तुम्हाला खूप मिस करीन. थांब बनी दादा, तू तुझी नोटबुकच विसरला होतास. थँक्यू. वेलकम. इकडे परत येऊ नकोस हं? आणि बाबाला कधी फोन पण करू नकोस. आणि लक्षात ठेव, तो बाबा तुझा नाही, आमचा. ओके? काय म्हणाली? नाही, ते आमचं सिक्रेट आहे बाबा. हो 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 हो. अरे अरे साव मुलं म्हणजे ना. अरे बापरे, आता निघायला पाहिजे. ही जयश्री कुठे राहिली? हा, तिला यायचं नसेल तर राहू दे, आम्ही निघतो. बनी, थांब. तुझ्यासाठी गंमत आणली आहे. थांब. ऐकू. ऐकू. ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ. वहिनी, काय झालं? काय झालं? पाय 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 पाय. आई अगं बघून उतरायचं ना. काय बोलतोय म्हातारे? आईला वय झालं रे अखिल. आई 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 आई. अरे अरे थांबा थांबा. खरंच लागलंय की? अरे खोटं पडतं का कुणी? खोटं लागतं का कोणाला? ज्याचं जळतं ना त्याला कळतं. आई शांत हो. उठ, अखिल अखिल, काही नाही झालंय तुला. काही नाही झालंय. हळू हळू हळू. काही नाही. हो 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 हो. तुम्ही आत घेऊन जा तिला. मी डॉक्टर दळवींना फोन करतो. मला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.